तर सोलापूरमध्ये अजित पवार हे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। यानंतर धाराशिवमध्ये देखील परंड्यामध्ये आज एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत। त्यांच्या सोबत पालकमंत्री देखील असणार आहेत। आपण अप्पासाहेब शेळके यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात। अप्पासाहेब, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा आहे। धाराशिवमध्ये अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे। संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। या एकूणातच हा दौरा नेमका कसा असणार आहे आणि इथले शेतकरी हे नेमके काय मागणी करतायत? आकांक्षा, खरंच मराठवाडा महापुराच्या विळख्यात अडकलेला आहे। धाराशिवमधली परिस्थिती अत्यंत भयावह आहे। माझ्या पाठीमागे बघितलं तर अजूनही सोयाबीनच्या शेतामध्ये पाणीच पाणी आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अख्खं शेतशिवार पाण्याखाली आहे। आज सरकार बांधावर येत आहे, त्यामुळे साहजिकच आहे सरकारकडनं शेतकऱ्यांना आहे, गावकऱ्यांना आहे, धाराशिवकरांना अपेक्षा आहेत। एकनाथ शिंदे आणि अजित पवार धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे परंडा असेल, भूम असेल आणि कळंब असेल या तिन्ही तालुक्यातल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। तर अजित पवार देखील भूम परंडा भागातली पाहणी करणार आहेत। सरकार आज बांधावर येतं, या सरकारकडनं शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत? आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। आज अजित पवार, एकनाथ शिंदे सरकार बांधावर येले, काय अपेक्षा आहे? काय नाही, नुकसान भरपाईचं हे करावी, पाण्यात सगळं आहे शेत। किती दिवसापासून शेत पाण्यात आहे? काय काय नुकसान झाले? सोयाबीन, उडीद, कांदा